कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपे अगं झालं का आई? सगळं झालंय. आणू का लगेच? मी आपण फ्रीज मध्ये आम्रखंड ठेवलाय, तो पण आण. अरे वा, गुड. का रे? अहो सरकार, आज आम्ही फॉर्म भरलाय दत्तक घेण्यासाठी. म्हणजे बाळ आता आपलं होणार. हो आई, आणि म्हणून तर गोड आणलं या ठिकाणी. अरे ही बातमीच एवढी गोड आहे की वरनं गोड खायची काही गरज नाही. हा, एकदम मनातलं बोलला कदम तुम्ही, बरोबर आहे. बाळा, ऐकलंस का? आता हे घर तुझं होणार आहे. हा, आणि तू आम्हा सगळ्यांचा. खरंच बाय रुपाली, देवाच्या कृपेने ना सगळं चांगलं झालं बघ. हो, 2 दिवसांपूर्वी असं वाटत होतं की सगळं संपलंच. नाही 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 नाही, देव पाठीशी आहे ना तुमच्या. हा, पण फक्त बाळाला वाईट दृष्ट लागायला नको कुणाची. काय अप्पे? बरं चला, आता आपण जेवायला घ्यायचं का? हा चला चला. अरे पण आरू कुठं आहे? सरकार आवरू खेळायला गेला होता, दमलाय खूप, जेवून झोपला पण. उठ उठ चला, बोलो चला. अरे त्याचा धाकटा भाऊ आलाय. सरकार तो मला विचारत असतो बाळाबद्दल, पण काय सांगायचं म्हणून मी लई काय बोलत नाही. काय सांगणार काय त्याला? मग भाऊ आलाय छोटासा. अजिबात नाही. सुजय, अरे काय बोलतोयस तू? बरोबर बोलतोय. मी आरूला अजिबात सांगणार नाहीये, आणि मी तर म्हणतोय पोरगपण आपण दत्तक नाही घेतलं पाहिजे. तुझ्या उगाच काहीतरी बोलून रंगाचा बेरंग करू नकोस. सरकार, तुम्हाला पण हेच वाटत होतं, पण तुम्ही घाबरून का बसला ना? सुजय, किती घाणेरडं बोलतोयस तू. दादा, काहीच चुकीचं बोलत नाहीये मी. पोरगा मंदिरात सापडलंय हे. त्याच्या आईबापान त्याला टाकून दिलं होतं. म्हणजे तुम्हाला समजतंय ना त्याच्या आईबापाने काय माती खाल्ली असणार आहे? आणि हे पोरगा आपण दत्तक घ्यायचा, याला काय म्हणता नाव लावायचं? मला तर हे अजिबात पटत नाहीये. सुजय, किती घाणेरडं बोलतोयस तू. दादा, घाणेरडं असलं तरी ते खरं आहे. आपण का आपलं रक्त पाठवायचं? भाऊजी, अहो त्या बाळाकडे बघा एकदा. तुम्हाला तिच्याकडे बघून असं बोलवतं तरी कसं हो? अय, तू नको मध्ये पडू. कदम घराण्याचा प्रश्न आहे हा, कलेक्टरचा नाही. बाहेर लुडबुड केली तू, ते कपून घेतलंय मी. पण घरामध्ये जे काय वाटतंय ना, ते बोलायचा अधिकार आहे मला. हे माझं घर आहे आणि मी बोलणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.